रायगडमधून बातमी येते। शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय। मुंबई गोवा महामार्गावर टेंपाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि या हल्ला प्रकरणी विकास गोगावलेंसह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विकास गोगावलेंवर दाखल करण्यात आला आणि या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झालाय। मात्र चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली, त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले, पण या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालंय। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाड येथील सभा आटोपून नवगणे परत इंदापूर इथं आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला। हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणे यांनी केलाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल यांच्याकडून। प्रफुल, काय सध्याची अपडेट? आता तर खरं तर विकास गोगावले हे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र आहेत आणि त्यांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा माणगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे। खरं तर रात्री उशिराची ही घटना आहे। टेंपाले ते वीर दरम्यानचा हा हल्ला झालेला आहे। मात्र सुदैव असं की या हल्ल्यातून अनिल नवगणे आणि त्यानंतर रात्री उशिरा शिवसैनिक मोठ्या संख्येने माणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले होते आणि त्यांनी विकास गोगावले यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे। खरं तर अनिल नवगणे आणि विकास गोगावले यांच्यातला संघर्ष मागील 2-3 वर्षांपासून सुरू आहे। पॉस्को कंपनीतील भंगारचा वाद असेल किंवा अन्य वाद असेल आणि आता हा राजकीय वादाच्या निमित्तानं हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। आता या प्रकरणात पोलीस पुढची काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। हर्षाली, नक्कीच प्रफुल, धन्यवाद दिलेल्या माहितीकरिता। माझ्या चालकाने त्याचा हे भान राखून व्यवस्थित गाडी बाहेर काढली म्हणून मी आज वाचलो। त्यांचा हेतू आता मला ठार करण्याचा, परंतु माझ्या चालकाने थोडंसं या गाडीचा हे राखून त्याने आज मला त्यातून वाचवलं। परंतु भरत शेठ गोगावले यांना वाटत असेल, त्यांचे पुत्र स्वतः तिथं होते आणि त्यांना वाटत असेल या बाहेर हल्ल्यातून अनिल नवगणे कुठेतरी घाबरेल। अनिल नवगणे कदापि घाबरणार नाही।